आंबेडकर हे नाव विश्वव्यापी आहे. ते एका जिल्ह्यापुरतं मर्यादित ठेवणं हे आमच्या घराण्यातील काही लोकांच्या चुका असतील. त्या चुका आम्ही रिपीट करणार नाही असा टोला राजरत्न आंबेडकर यांनी प्रकाश आंबेडकर यांना लगावला. राजरत्न आंबेडकर हे अकोल्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. रामदासजी आठवलेंकडे आज राज्यसभाचं मेंबर म्हणून त्यांच्याकडे एक पोझिशन आहे, पण त्यांना स्वतःचा सचिव नेमण्याची ही पॉवर त्यांच्याकडे नाहीये, ऑथॉरिटी नाहीये. आणि आमचा जो लढा आहे तो पॉवरसाठी आहे. आम्हाला केवळ अनुसूचित जातीच्या सीट्सवरनं तिथे ठोकळे बसवायचे नाहीये आणि आमचं लढा हा ठोकळ्यांसाठी नाहीये, एजंटसाठी नाहीये. आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की आठवलेंकडे ती ऑथॉरिटी नाहीये, ते बोलण्याची ती ऑथॉरिटी नाहीये, त्यांच्याकडे तो पॉवर नाहीये, त्यांच्याकडे केवळ पोझिशन आहे आणि आमचे लढा पॉवरसाठी आहे. त्यामुळे त्यांचं ज्या वक्तव्य आहे त्यांना आंबेडकरी समाज, नॉट ओन्ली प्रकाश आंबेडकर, पूर्ण आंबेडकरी समाज सिरियसली घेत नाही. इकडचे आमचे जे कार्यकर्ते आहेत, डॉक्टर अरुण चक्रनारायणजी आहेत, आमचे संपूर्ण कार्यकर्ते आहेत, त्यांची ही प्रामाणिक इच्छा आहे की मूर्तिजापूरमध्ये मागच्या टर्मला एक 1200 मतांपासून ही सीट वंचित राहिली होती सत्तेमध्ये जाण्यापासून. आणि म्हणून कुठेतरी त्या ज्या उमेदवाराने एवढा रिझल्ट दिला होता त्याच उमेदवाराला बाहेर काढलेलं आहे. आणि म्हणून तुम्ही या ठिकाणी यावं, आम्ही तुमच्यासाठी प्रयत्न करतो आणि त्या पद्धतीने विधानसभेला आम्ही तुम्हाला इथून पाठवतो, या कार्यकर्त्यांची इच्छा आहे. परंतु महाराष्ट्रातनं उभं राहावं की न राहावं हे अजून आमचं ठरायचं आहे. आणि राहिलं तर कोणत्या सीट्सवरनं उभं राहावं, कारण जसं तुम्ही सुरुवात केली भीमशक्ती आणि शिवशक्ती, त्यामुळे आम्ही संपूर्ण निर्णय हा एक लादणार नाही आहोत. तर जरांगे असतील, मी असेल, आम्ही दोघंही सामूहिकरित्या हा निर्णय घेऊ की राजकारणामध्ये कशा पद्धतीने उतरायचं, त्या पद्धतीने आम्ही तो डिसाईड